नमस्कार, राम राम, शुभ सकाळ. अखेर कांदा दरवडीची वाट पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाला सर्वात मोठा निर्णय. तर काय निर्णय शेतकरी मित्रांसाठी झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन आला असाल तर अवश्य आपल्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विशेष करून दररोजचे दैनंदिन कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व लाईक नक्की करा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याचे मार्केट बाजार भाव सांगितले जातात. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी सांगत आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. नाशिकची एकदा बातमी बघू की नाशिकमध्ये कांद्याची थेट खरेदी वाढू लागली. नाशिकमधील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार आज 12व्या दिवशी ठप्प राहिले. माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गामध्ये अजूनही समन्वय झाले नाही. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडील कांद्याची थेट खरेदी मात्र मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सरासरी 15 ते 15.5 रुपये किलो भाव बांधावरच मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मित्रांनो, बातमी आहे पुढची. NCCF नाफेडतर्फे यंदाही 5 लाख टन कांदा खरेदी, वाढीव भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. आजची बातमी पूर्ण बातमी समजून घ्या. केंद्र सरकार अंगीकृत नाफेड व NCCF प्रत्येक 2.5 लाख टन कांदा खरेदी यंदा देखील करणार आहे. जिल्ह्यातील 8 ते 10 खरेदी केंद्रावर कांदा खरेदीचे नियोजन आहे. किरकोळ बाजारातील भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार असल्याचा दावा NCCFने केला असला तरी मागील वर्षी शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही भाव कमी दिला होता. त्यामुळे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नव्हते. यंदा तर कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून NCCF व नाफेड शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का हे पाहावे लागेल. मागील वर्षी कांदा खरेदी करणार असे जाहीर केल्यानंतरही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणावं तसा अपेक्षित भाव मिळालेला नव्हता. तर आता सद्यस्थितीचे जे गणित आहे तर ते नेमकं काय, तर NCCFचे 2च खरेदी केंद्र एप्रिल अखेरीस सुरू झाले होते. नंतर 5 केंद्र वाढले. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला असून शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माथाडी कामगाराच्या संपानंतर बाजार समित्यामध्ये लिलाव प्रक्रिया हळूहळू पूर्ववत होत आली असली तरी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. निफाड, चांदवड, नामपूर, मालेगाव, उमराणे, पिंपळगाव, मुंगसे, लासलगाव, विंचूर, ताराबाद, दाभाडी आणि देवळा या ठिकाणी NCCFचे केंद्र सुरू होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून केंद्रे सुरू करण्याचे नियोजन सुद्धा आहे. म्हणजे NCCF कडून जे खरेदी केंद्र आहे तर त्याची आता सुरुवात या ठिकाणी खालील ठिकाणी होत आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त शेतकऱ्यांना काय आशा आहे तर दावा केवळ धूळफेक ठरू नये. शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ यांच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचा दावा NCCFने केला आहे. मात्र मागील वर्षाप्रमाणेच हा दावा निव्वळ धूळफेक ठरू नये अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. अन्यथा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून NCCFने यंदाही कांदा खरेदी केंद्र सुरू केले का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. भाव देखील बाजार भावापेक्षा अधिक द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. शेतकरी मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विशेष करून कमेंट करा. तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरती काय वाटतं प्रत्येकाने कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.